जेव्हा पण सिनेमात कौटुंबिक व्यथा दाखवली जाते तेव्हा आपापसातील मतभेद, त्यांचे प्रॉब्लेम्स यावरती भाष्य केलं जातं. काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलत जातात, पण रुसवे, फुगवे आणि वेळेप्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणं या गोष्टी कॉमन असतात. कारण आपण आपल्याच व्यक्तीवर नाराज होणार ना, दुसऱ्यावर तर नाही. तर असंच कुटुंब आणि भावंडांवर आधारित आहे फर्स्ट क्लास दाभाडे. तर याची कथा पुण्यातील मंचर एरियातली आहे आणि याचे दिग्दर्शक हेमंत ढोमे हे याच परिसरातले. तर ही त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी होती आणि त्यावर ते खरे उतरले का हे आपण यामध्ये बघूया. तत्पूर्वी आपण अभिनयाबद्दल बोलू. क्षितिजोग या दाभाडे कुटुंबातील मोठ्या बहिणीचं पात्र साकारतायत. तिला आयुष्यात बस आई होण्याचं सुख हवंय, पण फर्टिलिटी इश्यूमुळे ते पॉसिबल होत नाहीये आणि या कारणामुळे तिचा स्वभाव खूप चिडचिडा झालाय. घरातील मोठी बहीण जिला डॉमिनेट करायचं असतं. आपल्याला होणाऱ्या त्रासाचा राग हा दुसऱ्यावर काढायचा असतो. क्षिती यांनी हे अशा पद्धतीचं पात्र खूप उत्तमरित्या साकारलंय. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स हा कमालीचा आहे. सिद्धार्थ चांदेकर हा 2 भावंडांमधील मोठा भाऊ. ज्या मुलीवर प्रेम केलं ती त्याला मिळाली नाही, त्यामागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत, पण तो आपल्या घरच्यांना याला जबाबदार मानतो. कुटुंबाकडून हवं असं प्रेम त्याला मिळालं नाही जेवढं त्याची बहीण आणि भावाला मिळालं, आणि या गोष्टीचा राग पण त्याच्या मनामध्ये आहे. जसं या पात्राची डिमांड होती तसं त्याने ते इंटेन्सिटीने साकारलंय. जेव्हा तो त्या मुलीला भेटतो, बाईकवरून जाताना फ्लॅशबॅकमध्ये जातो, अशी प्रत्येक इमोशनल सीन, इव्हन त्याचा एक मोनोलॉग पण आहे, तो सुद्धा आपल्याला फील होतो. काही सीनमध्ये तर त्यांनी षटकार लगावलाय, पण असे बरेच सीन होते ज्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स हा अजून बेटर होऊ शकला असता. त्याचं बॅलन्स मेंटेन राहत नाहीये असं आपल्याला फील होतं आणि काही डायलॉग्समध्ये पण तो कमी पडतोय असं वाटतं. पण ओव्हरऑल त्याचं काम खूप चांगलं जोडून आलंय. अमेय वाघच्या अभिनयाची डेप्थ ही दिवसागणिक वाढत चालली आहे आणि आपल्या इंडस्ट्रीसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. इमोशन, ॲक्टिंग, फेस एक्सप्रेशन, डायलॉग डिलिव्हरी आणि कॉमिक टायमिंग या सिनेमातील त्याच्या सर्वच गोष्टी एकदम अचूक आहेत. शेवटी त्याचा एक मोनोलॉग आहे, तर त्या पात्राच्या मनातील घुसमट ही त्यातून बाहेर पडते आणि तिथे आपण पूर्णपणे कनेक्टेड फील करतो. निवेदिता सराफ यांच्या छकुलापासून तो केअरिंग मोड अजून पण ऑन आहे. इथे देखील त्या तशाच आहेत. विचार करा, जेव्हा एका सीनमध्ये त्यांच्या अंगात येतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे निरागस असतात. बाकी हरीश दुधाने, उषा नाडकर्णी यांनी देखील खूप चांगलं काम केलंय. मिथाली मयेकरची छोटीशी भूमिका आहे, पण त्यात देखील ती भाव खाऊन जाते. एक कॅरेक्टर आहे जे प्ले केले तृप्ती शेडगेने आणि ते खूप जास्त ओव्हर ॲक्टिंग करत होती. लिटरली ती इरिटेट करत होती. दिग्दर्शन आणि लेखनाबद्दल बोलायचं झालं तर तिथे चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचं अस्तित्व आहे. एकाच दुसरा सोडला तर सर्वच कलाकारांचं काम खूप चांगलं आहे, पण जो किओस क्रिएट होतोय त्याची ओरिजिन ही व्हिज्युअली दाखवायला पाहिजे होती. तेव्हा त्या पात्रांसोबत आपल्याला कनेक्टेड फील झालं असतं. इव्हन डायलॉग सुद्धा काही ठिकाणी खूप मिनिंगफुल वाटतात, तर काही ठिकाणी पूर्णतः लॉजिकलेस. सिद्धार्थ गावात कुटुंबियांसोबत न राहता पुण्यामध्ये राहतो, तर त्याचं पुण्यातील जीवन, त्याचा स्ट्रगल, त्याचा बिझनेस, ते तिन्ही भावंड एकमेकांपासून कसे दुरावले गेले हे जर का दाखवलं असतं तर ते जास्त इम्पॅक्टफुल वाटलं असतं. पण त्याऐवजी मेकर्सला हनीमून एक्सप्लोअर करण्यामध्ये जास्त रस होता. आय नो तो एक स्टोरीचा भाग आहे आणि सिनेमात त्याचं इम्पॉर्टन्स पण आहे, पण एकच गोष्ट 3-3 वेळेस वेगवेगळ्या अँगलने दाखवणं हे काही गरजेचं नव्हतं. आनंद एल राय, टी सिरीज यांचं तुम्हाला चांगलं बॅकअप होतं, मग गोष्टी कुठे अडल्या. पटकथेबद्दल बोलायचं झालं तर याचा टाइम ड्युरेशन हा जवळपास 2.5 तासांचा आहे आणि हा सिनेमा बघताना खूप लेंदी वाटतो. या फॅमिली ड्रामामधून मेकर्स आपल्याला जे पण काय सांगू इच्छित होते ते 2 तासांमध्ये कव्हर झालं असतं, पण ते याला स्ट्रेच करत जातात, जो की या पूर्ण सिनेमाचा सर्वात वीक पॉइंट आहे. तिन्ही भावंडांचा बिल्डअप, त्यांच्यातील वाद, याच्यामध्ये पहिला हाफ हा असाच निघून जातो. आपल्याला इमोशन तर दाखवले जातात आणि परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे, पण ते आपल्याला फील होत नाही. कथा हळूवारपणे चालत राहते, पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नसल्यामुळे आपला इंटरेस्ट बनून राहत नाही. याची एडिटिंग फैजल महाडिक यांनी केली आहे. जसं मी आधी सांगितलं की टाइम ड्युरेशन कमी करून जे सीन व्हॅल्यू क्रिएट करतायत त्यांनाच ॲड करायला पाहिजे होतं, तर ते कदाचित वर्क झालं असतं. सत्यजित यांनी सिनेमॅटोग्राफी खूप उत्तम केली आहे. मंचरमधील राहणीमान, तिथल्या रूढी, परंपरा, लग्न पद्धती अगदी अचूकपणे त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलंय. आदित्य बेडेकर यांचा बॅकग्राऊंड स्कोअर हा प्रशंसा करण्यासारखा आहे. सिच्युएशननुसार त्यांनी खूप स्मार्टली बॅकग्राऊंड ब्लेंड केलंय, जे सीन बघताना इंटरेस्टिंग वाटतं. गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर येलो येलो आणि तोड साखळी हे मला पर्सनली आवडले. एकूण काय तर हा सिनेमा सर्वच ऑडियन्ससाठी नाही बनलाय. काही ठराविक प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना तो आवडेल. समस्यांचे थोडंसं डिटेलमध्ये गेले असते, लेंथ कमी केली असती आणि इंटरेस्टिंग एलिमेंट ॲड करून त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील दिला असता तर ते नक्कीच वर्क झालं असतं. मे बी यामुळे जे आपल्याला प्रॉब्लेम्स दाखवले जातात ॲट द एंड जेव्हा ते सॉल्व्ह होतात तेव्हा ते तेवढेसे इम्पॅक्टफुल वाटत नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी टॉप 10 अंडररेटेड मूवीजवर व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.